प्रवीण भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीण भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार। आज आपल्या कळंब पंचक्रोशीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्याकडे विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद मागण्यासाठी कळंब गावामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय महेशदादा पाटील, ज्यांनी इथे मार्गदर्शन केलेले बाबासाहेब तोळे साहेब व सन्माननीय व्यासपीठ, कारण की 10 वाजता सभा बंद करावी लागते आणि पुढे एक विधिमंडळ सभा आहे, त्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून माझं भाषण सुरू करतो। माझ्या अगोदर मला वाटतं संजय गोरंट्याल यांनी मार्गदर्शन केलं, मुन्नाबाई काझींनी केलं, माझे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब गायकवाड यांनी केलं, सत्यवान केदार सरांनी केलं आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा एक भगिनी लाडक्या भावासाठी सभागृहातील संजीवनी माने मॅडम लाडक्या भावासाठी या ठिकाणी वरती त्यांनी भाषण केलं, त्याबद्दल मी लाडक्या बहिणीचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कळंबमध्ये अनेक पुढाऱ्यांनी सभा बघितली असत्या, महिलावरती स्टेजवर येऊन बोलणारं पहिलं व्यासपीठ येते, बरोबर आहे का? खऱ्या अर्थानं बांधवांनो, की प्रेम आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांची साथ या ठिकाणी निश्चित आहे। आपल्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी इथे उभं राहिलो। विधानसभेला उभं राहिल्यानंतर मुन्नाबाई सगळ्या लोकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी मला केलेलं आहे। खूप इथे बसले सरांनी जे आमचे युवक सहकारी त्यांनी 2 दिवसापूर्वी परिवर्तन विकास आघाडीकडे येण्याचा निर्णय घेतला। तरुणांचे नेते, चांगलं संघटन कौशल्य आहे ते असे आमचे सहकारी मित्र सन्माननीय भाईसाहेब कोकाटे, बाळासाहेब चितळकर, आमच्या बर्णेवाडीचे ज्यांनी आता नुकताच प्रवेश केला, बर्णेवाडीचे नावामध्येच विजय आहे असे विजयराव भरणे, आणि गणपती जे अपक्ष निवडून आले आणि अपक्ष बर्णेवाडी 500 मतांनी निवडून आले। किती मतांनी? 500 मत। नाव बी विजय आहे। डॉक्टर संजीवनी लोंढे साहेब असतील, सगळेच आहे तिथं। आमचे सहकारी आदत भाई असतील, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, ते सगळे विशाल भैया वाघमोडे, सर्व सहकारी मानवांनो, विशाल भैया वाघमोडे, सोमनाथ पवार, समाधान माळशेकर, अक्षय जाधव, अवी जाधव, संतोष दाहिंगे, सोमनाथ धाईगुडे, संजय वाघमोडे, मुन्नाबाई झेंडे, बबलू लोंढे, सिद्धार्थ भोसले, रत्ना बनसोडे, सोनू गोडके, निशिकांत गेजगे, अशोक शाह, प्रमोद कांबळे, मधुबाबा कदम, मनोज बाबलसर, आकाश लोखंडे, सागर घोरपडे, अमोल आर्डे व ज्यांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर येण्याचा निर्णय घेतला असे रणगावचे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय सचिन भाऊ गोसावी यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। रोज नवनवीन 10-15 लोकांचे प्रवेश या परिवर्तन विकास आघाडीमध्ये बांधवांना होत आहे। तसं पाहायला गेलं तर परिवर्तन विकास आघाडीचा जन्म आहे 3 तारखेला, 23 तारखेच्या दिवशी आपण फॉर्म भरला आणि नाव ठेवलं 4 तारखेला, त्या दिवशी फॉर्म राहिला आणि बांधवांना सगळीकडे लाट उसळली लोकांची आशीर्वाद देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी। आपण पाहिलं असेल अमोल, प्रत्येक गावामध्ये जिथे जाईल तिथे तरुणांची संख्या, वडीलधाऱ्यांची संख्या, माता भगिनींची संख्या, कुठेही जाऊ द्या परिवर्तन विकास आघाडी सभा म्हणलं की 400-500 माणसं, 1000 माणसं या ठिकाणी आशीर्वाद द्यायला येतात। हे कशाचं प्रतीक आहे? ही परिवर्तनाचं बांधवांना प्रतीक आहे, लक्षात ठेवा। येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लिहून ठेवा, 20 तारखेला परिवर्तन नाट्य आहे। कळंब गाव मयूरदादा इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं, सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं गाव म्हणून कळंब ओळखलं जातं। वकील साहेब, या परिसरामध्ये अनेक प्रलंबित कामं विकासाची पेंडिंग आहे। रस्ते असतील, गटारे असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, घरकुलांचे प्रश्न असतील, माझ्या कामगारांचे चाळी या परिसरात तिथले प्रश्न आहेत। आपण जर आशीर्वाद दिला तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्या बाबतीत या ठिकाणी आपण मार्ग काढू। बांधवांनो, आता
20 तारखेला मतदान आहे, आज 16 तारीख आहे. अवघे आता 3 दिवस राहिलेले आहे आणि चौथ्या दिवशी मतदान आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बांधवांना आवाहन करतो. मच्छिंद्रराव व्यवहारे आवर्जून उपजिल्हाधिकारी कुदरे उपस्थित अशोक बाप्पा आमचे ऍडव्होकेट सभापतीच आहे. मी आवाहन करतो की तुम्ही बांधवांनो माझ्यासाठी 3 दिवस द्या. मी तुमच्यासाठी 5 वर्ष देतो. 5 वर्ष आणि किती आता किटली गरम व्हायला लागली ना आणि किटली ना बांधवांनो 3 दिवस हातामध्ये असताना आता कोणतरी अफवा पसरवतील, आपल्या जगात भांडण लावायचे प्रयत्न करतील, आमिष दाखवतील आणि काहीच नाही हाताला लागलं तर प्रशासनाला पुढे घेऊन स्वतःवण्याचा प्रयत्न करतील. मी काठीला काल भाषण केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल मला. आता त्या विषयावर काय बोलणार नाही, परंतु बांधवांनो कोणतंही संविधानिक पद जेव्हा सर्वसामान्य लोक संविधानिक खुर्चीवर बसवतात तेव्हा ती खुर्ची कुणाला दम देण्यासाठी, कुणाचा मान अपमान करण्यासाठी नसते. ती खुर्ची जनतेची सेवा करण्यासाठी असते. बांधवांनो सेवा करण्यासाठी. बरोबर दिली ना. कलमकरांनी सगळ्यांना संधी दिली. तुम्ही हर्षमामांनाही दिली 20 वर्ष संधी, दत्तामामांनाही दिली 10 वर्ष संधी. कलमकरांना एकदा मला 5 वर्ष संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करेल, भाऊ म्हणून काम करेल. धन्यवाद. काय करायचं आहे का प्रेम एवढं कोणा नशिबात, या पट्ट्याच्या नशिबात प्रेम आहे बोलतो. वालचंदीकर मध्ये आम्ही आलो, सगळे युवक या ठिकाणी तिथे रॅलीसाठी उपस्थित होते आणि गाडीवर आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी रॅली तर ठरलेली बी नाही, काय नाही, फक्त उत्साह आहे लोकांमध्ये. येताना उकलमाळला थांबलो, तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी फोटोला अभिवादन केलं. तिथल्या नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि तिथून वालचंदीला मार्गे आपण इथं आलो. बांधवांना तुमच्या आमच्या दृष्टीने हे खूप 20 तारीख महत्वाची आहे. आजच्या तरुणांना रोजगाराला या ठिकाणी संधी मिळत नाहीये. वालचंदनगरची आर्थिक परिस्थिती कंपनीची खूप खराब झालेली आहे. त्यामुळे इथल्या कामगारांना देखील वेळेवर पगार दिलीपांना या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे घराची परपंचाची अवघड परिस्थिती निर्माण होत चालली. जंक्शनची ही तशी परिस्थिती निर्माण झालेली. मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल, जंक्शनला ज्या दिवशी आचारसंहिता लागायची आजच्या दिवशी नोटिफिकेशन काढलं गेलं. आता सरकार कुणाला येणार आहे, ती नोटिफिकेशन टिकणार आहे नाही, ती सगळं पुढचं डिटेल आहे. जर नोटिफिकेशन 2-2.5 वर्ष अगोदर काढलं असतं तर आज एमआयडीसी कामकाज पूर्ण होऊन काही उद्योग आणण्यासाठी मदत झाली असती. त्यासाठी 5 वर्ष या ठिकाणी वाया गेली असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? त्यामुळे बांधवांनो आपण जर संधी दिली तर ती नोटिफिकेशन हाय असं ठेवून तिथं कंपन्या आणायची जबाबदारी आपली राहील. बांधवांनो सगळ्यांची आपली. बिगवनला एमआयडीसी आहे, लोणी देवकरला एमआयडीसी आहे. दोन्ही एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या फॅब्रिकेशन रिलेटेडच्या कंपन्या आहेत. तिथं तरुणांना रोजगाराची संख्या मर्यादित राहते. जे आहेत रोजगार ते सगळे परराज्यातले, कटिंग, बिल्डिंग, मोल्डिंग. आपल्याला रोजगारात कंपन्या कशा यायला पाहिजे जेणेकरून टेक्सटाईल, कापड उद्योग, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या, जेणेकरून रोजगाराची संख्या तिथे वाढू शकते. त्यावरती आपण काम करूया. मी हे उद्योजक आहे, उद्योजकाच्या काय अडचणीत मला बांधवांना आपल्याला माहिती आहे. आपण त्यांना विनंती केली, उद्योजकांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे, कंपनी आणा, आमच्या जीवावर किंवा आमच्या विश्वासाने इन्व्हेस्टमेंट करा. जर आली त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तरुणांना रोजगार या ठिकाणी बांधवांना मिळू शकतो. या परिसरामध्ये
निरणाव्याचा कॅनल पाण्यात जातो, तिथं देखील आवर्तन बांधवांना शेतकरी बांधव इथे बसलेत, इथं दादा हर्षवर्धन बसलेत, आवर्तन या ठिकाणी वेळेवर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी जळण्याच्या मार्गावर असतात किंबहुना जळायला देखील आहेत. आणि पाण्याचं वाटप हे समांतर होत नाही. पाण्याचं वाटप जर समांतर या ठिकाणी करायचं असलं आणि पाण्याचं आवर्तन जर व्यवस्थित पाहिजे असलं तर बांधवांना परिवर्तन विकास आघाडीशिवाय पर्याय नाही. एकदा संधी देऊन बघा, निरळाव्याचं पाण्याचं आवर्तन वेळेवर देऊ आणि समान पाण्याचं वाटप करू. असं कधीही होणार नाही की याचं जे काय शेती महामंडळ त्यांनी जमीन करारावर घेतल्या उद्योगपतींनी 1000 एकर 1500 एकर घेतलं का? पाणी सगळ्यात पहिलं तर कुणाला मिळतं? आपला प्रेफरन्स सर्वसामान्य शेतकरी बांधवांना राहील. असं अभिवचन बांधवांना मी आपल्याला देतो. या परिसरामध्ये घरकुलांचा प्रश्न आहे. घरकुलाला जागा मिळत नसल्यामुळं काय आपले कामगार वर्ग, नागरिक वर्ग त्या कामगाराच्या चाळीमध्ये खोल्यामध्ये राहतात. ती खोल्या गळतायत, कधी पडेल काही सांगता येत नाही, ती रूम ही सोडता येत नाही आणि घरकुल ही मिळत नाही. बरोबर आहे ना? मग धरलं की चावते, सोडलं की पडतशी गदा या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे घरकुलाचे प्रश्न सुद्धा बांधवांनो या परिसरामध्ये सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केले. आता दिवस खूप कमी राहिलेला आहे, त्याला संधी देऊन बघा. इंदापूर तालुक्याचा विकासाचा काय आपल्याला बांधवांना आपण करून टाकू. तुम्ही सोशल मीडियात जावा, कुठेही जावा, प्रचंड गर्दी. काल सराडीनी भैयासाहेब कोकाटे यांनी सभा बघितली असेल तुम्ही, प्रचंड मोठी सभा. काल काटेची सभा बघितली असेल, बघितली काटे सभा, प्रचंड मोठी. त्यानंतर कुठं संसरला सभा झाली, तीही प्रचंड सभा. आज कळंबला सभा झाली. बघा कळंब मध्ये आपल्याकडे नेते मंडळी कोण आहे का? सांगा. ही जी सगळी तरुण पिढी दिसती ना, हीच माझे नेते आणि हीच माझे चार पत्र लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? बघा कसा आवाज आहे. बांधवांनो, पुढच्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे पहा. दोन्ही उमेदवारांकडे 2 चिन्ह आहेत, 2 पक्ष आहेत, दोघांकडे 2 नेते आहेत, दोन्ही माजी मंत्री आहेत. दोघं प्रशासन सगळं त्यांच्या बाजूने आहे, पण गर्दी मात्र इकडे आहे. बरोबर? तिकडे अशी परिस्थिती, नेत्यांच्या वजनात स्टेज पडेल अशी परिस्थिती आहे आणि इकडे बघा गर्दी किती आहे. बांधवांना जेव्हा सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक, वडीलधारी जेव्हा हे इलेक्शन हातामध्ये घेतात ना, तेव्हा हे कुणाच्याही हातामध्ये राहत नाही. आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेले बांधवांना लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं 20 तारखेला आता तुम्ही म्हणता भारी वातावरण लय असं लय कसं काही करू नका. 20 तारखेला मतदार याद्या आता चाळा. बाहेरचं मतदान किती काय बघा. पप्पू चव्हाण मी इथे सगळे सहकारी कुठे खऱ्या अर्थानं सगळ्या मतदार याद्या चाळा. बाहेरचं मतदान या ठिकाणी किती बघा. सगळं मतदान बांधवांना खिचून आणा आणि मतदान जास्तीत जास्त किटलीला या ठिकाणी बांधवांना वाढवा. आणि चिन्ह बी आपल्याला लय सुंदर मिळाले. बघा किटली कसं काय किटली बघा, ते चिन्ह हे खूप सुंदर मिळालंय. आणि त्यात क्रमांक आहे 19. कितवा? 19वा क्रमांक आहे. आणि ही किटली आणि आपली ही मशीन अशी मशीन राहणार आहे. डाव्या बाजूचं सोडून द्यायचं काय, उजवं बघा, ते उजवं मशीन सुद्धा उजव्या मशीनवर आले लक्षात ठेवा. आणि उजव्या मशीन वरती किटली हे चिन्ह आहे. क्रमांक कितवा आहे? चिन्ह. या किटली समोरचं चिन्ह दाबून प्रचंड बहुमतानं बांधवांना या ठिकाणी विजय करावा. किटली थोडी गरम असते परंतु बांधवांनो आतून गोड असते. बघा ऐका. धन्यवाद. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
आहे का? आहे? मी कळंब मध्ये बराच वेळा आलो, परंतु एवढी मोठी सभा कळंब मध्ये कधीच बघितली नाही. पहिली कळंब मध्ये सभा व्हायची तिथं झाड आहे, त्या झाडाला कट्टा होता ना, आणि त्या कट्ट्यावर वाट्यावर सभा व्हायची. बरोबर आहे. आज एवढं मोठं स्टेज टाकले, पुढेही पुढच्या या ठिकाणी जागा पुरली नाही, पुढच्या कमी पडल्या, तरुण सहकारी सगळे इकडे उभा आहे, तिकडे उभा आहे, काय तिकडे उभा आहे. बांधवांनो, कळंब मध्ये सुद्धा मयूर दादा इथं जरा प्रेशर आहे लोकांना, दबाव आहे. ओके, खरं बांधवांनो, इथं सुद्धा प्रेशर आहे, दबाव आहे. काय लोकांचा त्रास देण्याचं काम सुरू आहे. परंतु बांधवांना मला त्यांना विनंती करायची आहे, आपल्याला जर काही अडचण असली आमचा प्रचार करायला, तर बांधवांना आमचा प्रचार करू नका, आमच्यामुळे आपल्याला अडचण नको. परंतु येणाऱ्या 20 तारखेला मात्र आम्हाला मतदान करा गपचूप, अशी नम्रतापूर्वक विनंती करतो. आणि हा आपला आशीर्वाद आपला कधीच आम्ही वाया देणार जाऊन देणार नाही. काय लोक सांगतात, सुरुवातीला आमच्यावर टीका करताना सांगायला लागले, हा काय उभाच राहणार नाही म्हणले. मग आम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्यावर काय म्हणायला लागले, ही फॉर्म काढून घेणार आहे. आम्ही श्री बाबरी देवाची या ठिकाणी गुरुची शपथ घेतली, तरी देखील म्हणायचे किती गुलाल बाबरीचा कुठला काय माहिती कुठला बोलायला. म्हणजे देवाला सुद्धा या ठिकाणी ती नावं भेटून ती लक्षात ठेवा. आणि आपण 4 तारखेला फॉर्म जेव्हा ठेवला तेव्हा म्हणायला लागले ह्याला कुठं मतदान पडणार. आणि जेव्हा आता त्यांना कळलं इथं 1 नंबरला गेला, तेव्हा आता काय म्हणायला लागले दुसऱ्या पक्षाचा उमेदवार. बरोबर आहे का? बांधवांना कोण किती नंबरला ठेवायचा हा जनतेचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. बांधवांनो, त्यामुळे कळंब हे गाव, मला सांगा या कळंब गावामध्ये कित्येक वर्ष झालं हे गाव आहे असं काय बदल झाला? 30 वर्षामध्ये तुम्ही 30 वर्ष या ठिकाणी संधी दिली. या 30 वर्षामध्ये तमाम आपण सेपरेट सभा घेऊ तुमची. या 30 वर्षामध्ये कळंब मध्ये काय बदल झाला मला सांगा. हा, मला आणखी आठवतं की इथं अकॅडमीची काय मुलं इथं पलीकडे शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी अकॅडमी टाइपच या ठिकाणी सगळं खोललंय. तिथं अभ्यास करतात, स्टडी करतात, सगळी आपली तरुण सहकारी एकत्र येऊन तिथं राहिलाच आहे. आणि तिथून काहीतरी 10-12 मुलं पोलीस भरतीला सुद्धा या ठिकाणी भरती देखील झालेली. बरोबर आहे. आणि 50 तर मला सांगा तिथं तरुणांनी स्वतः प्रयत्न करून एका शाळेमध्ये स्वतः अकॅडमी टाइप खोललं. कुणीही त्यांना मदत केली नाही, कुणीही नाही केली मदत, कुणी नाही मदत केली. आज एवढी तरुण अकॅडमी मध्ये भरती झाली, मला त्यांचा अभिमान आहे सगळ्या तरुणांच्या बांधवांना. आणि मला अशी अपेक्षा आहे आपण जर संधी दिली तर आपण तालुक्याच्या लेवलला चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढू. आज पोलीस भरतीसाठी किंवा शासन सेवेमध्ये कोणतीही भरती करायची असली तर अकॅडमीसाठी लाखो पैसे या ठिकाणी भरावे लागतात. आणि मुलगा जर भरती नाही झाला तर कर्ज म्हणून आई वडिलांवरती रक्कम या ठिकाणी राहते. बरोबर. जर अकॅडमी काढली, त्या अकॅडमी मध्ये वाचनालय असेल, त्या अकॅडमी मध्ये कोच असेल, ग्राउंड असेल, इमारत असेल, आणि ती अकॅडमी माझ्या युवकांसाठी मोफत असेल, मोफत. याच्यासारखं काय पुण्य असतं सांगा. गावातलं 2-4 रस्ते नाही झालं चालत्या, पण 10 पोरं कामाला लागली पाहिजे ह्या मताचा मी आहे. मला लक्षात ठेवा. मी म्हणत नाही 100% आम्ही रोजगार मिळवून देऊ, पण काय नाही काय रोजगार आम्ही त्या ठिकाणी 100% तरुणाला रोजगार कामाला या ठिकाणी देऊ. 3 दिवस राहिले ही लक्षात घ्या. तुमच्या आमच्या भवितव्याची या ठिकाणी येणारा विधानसभेचं इलेक्शन आहे. आता तरुणांना मला सांगायचंय, गाफील राहू नका. पुढची लोक मुरब्बी आहेत, त्यांचा अनुभव आहे. आपल्याला सहज काय नाही काय खोटं नाटक करून आपल्याला भांडण लावून त्यांची पुळी वाजवून घेतील. कोणत्याही गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी बळी पडू नका. येणारी 20 तारीख चिन्ह काय? क्रमांक. फक्त कळंबकरांना एकदा संधी द्या. त्या संधीचं नाही नसणं केलं तर तुमच्या गावामध्ये परत मतदान मागायला मात्र या ठिकाणी येणार नाही. धन्यवाद.
एकट्यात उत्तर द्यायचं मला वाटतं सगळे. बांधवांनो, या परिसरामध्ये वालचंदनगर जवळ आहे, लासुर्णे जवळ आहे, तिकडे चिखली आहे, शेजारी आता मला सांगा नीरा नदी आहे, पाणी पिण्याजोगं आहे का? क्षारयुक्त पाणी सगळं आहे ना. तिथं पाणी असल्यामुळे इथल्या आजूबाजूच्या लोकांना जनावरं धुयचं लायकीचं पाणी नाही, बरोबर आहे. त्यामुळे इथं चांगलं फिल्टर बसवून इथल्या गावकऱ्यांना स्वच्छ पाणी या ठिकाणी आपण देऊ शकतो जर आपण संधी दिली तर. लक्षात ठेवा. आज मला सांगा 30 वर्षामध्ये नीरा नदी किंवा भीमा नदी एक तरी बुडीत बंधारा झालाय का? असणाऱ्या बंधाऱ्याला दरवाजे ढाके बसवलेत का? बसवलं तरी तिथे लिकेज असल्यामुळे पाणी सगळं वाहून जातं आणि शाश्वत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही 12 महिने. एक तर बोगदा पाडून ठेवला तिकडं, उजनीला 2-4 पुलं पाडून ठेवलंय. उजनी काय आता टँक सारखी परिस्थिती भरायची सोडून द्यायची. ती कमी होती तोपर्यंत निरेच्या ह्याला इकडे बोगदा पाडून ठेवला. पाडला का ना सेन्सरचा माहिती काय अर्थ आहे? आणि आता लक्षात ठेवा, आता बुडीत बंधारे जर आपण भीमे नदी किंवा नीरे नदी जर झाले नाही तर आपल्याला हे आटमाई तालुका होऊन जाईल. आटमाई माहिती करता सांगतो. एक तर निराळ्याचं पाणी वेळेवर येत नाही, खडक वासल्याला तपास नाही, पुणे शहर वाढत चालल्यामुळे हक्काचं पाणी ते कमी होत चाललंय. आणि आता निरेला तुमच्या वरच बोगदा पाडलाय, त्यामुळे खाली पाणी यायचं काय समज राहिलं, बरोबर आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या काळामध्ये सर्वेक्षण करून बुडीत बंधारे करू. बुडीत बंधारे जर ह्या नदीवर झाले तर तुम्हाला शाश्वत पाणी मिळेल 12 महिने शेतकरी बांधवांना. इथं लाईटच्या बाबतीत अडचणी आहे. दिवसा लाईट या ठिकाणी मिळत नाही, रात्रीचं लाईट मिळते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचण आहे बांधवांना. त्यामुळे शाश्वत लाईट मिळवून देण्याची जबाबदारी आमची. या परिसरामध्ये सबस्टेशनची संख्या वाढवू, असणाऱ्या सबस्टेशन क्षमता किंवा नवीन सबस्टेशन या ठिकाणी तयार करू आणि इंदापूर तालुक्यामध्ये बांधवांनो चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करूया. आज मला विनंती करायची आहे, 3 दिवस राहिले आणि या 3 दिवसामध्ये आता आपल्या युवकांनी घरटुघर जाऊन प्रचार करावा, चिन्ह घरटुघरात जाऊन या ठिकाणी पोच करावं. काय गावामध्ये आपल्या परिवर्तन विकासाकडे जे बॅनर फाडले बांधवा, बरणेवाडी बॅनर फाडला ना, अंतुर्नाथ फाडला ना, अंतुर्नाथ बॅनर फाडला, बांधवांवर शहामध्ये बॅनर फाडला. मला पत्रकार बांधव इथं बसले, त्यांना देखील सगळ्यांना माहिती आहे. ते मला म्हणले भैया तुम्ही याच्यावर काहीतरी बोला. मी त्यांना सांगितलं मी काय याच्यावर बोलणार नाही, पण तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही बॅनर किती फाडले तरी जनतेच्या हृदयातील बॅनर माझा कुणीही फाडू शकत नाही. काल त्यात काय कमी होतं म्हणून संसरला अशीच सभा अलॉट झाली. एवढी मोठी सभा झाली संसरला. सभा आमची संपली, आम्ही गाडीमध्ये येत होतो तेवढ्यात पाठीमागून आम्हाला फोन आला की ज्या युवकांनी मोटरसायकल या ठिकाणी आणल्या होत्या त्या मोटरसायकलचे 30 मोटरसायकलचे प्लग बांधवांना या ठिकाणी कट करून फेकून दिले. बघा ते काय ज्या गाडीच्या प्लग काढले होते त्याच गाडीला प्लग लावून ती म्हणजे आम्ही शहर सभेला आलो. 30 गाड्याचे प्लग कट केले. कशाने केले? कशाने केले? कटरने का कशाने तरी या ठिकाणी हवा सोडल्या मोटरसायकलच्या. हा बांधवांना किती जरी रेडीचा डाव घ्यायला ना तरी मतदार राजाला माहिती आहे कोण काम करणार आहे. लक्षात ठेवा, असं करा नाही पाहिजे. शेवटी जनतेचा अधिकार आहे, कोणाला निवडून द्यायचं कोणाला मतदान करायचं हे जनतेचा अधिकार आहे. त्या 30 गाड्या ते प्लग काढले, तरुण इथं सगळे आहेत, ती करून आलो तोपर्यंत काय प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विशेषतः त्रास देण्याचं काम सुरू आहे. सत्ता येत असती जात असती बांधवांनो, परमेश्वर लक्षात ठेवा, सत्ता असू ऐश्वर्य असू पैसा असू सगळं चांगल्या गोष्टीसाठी वापरण्यासाठी देतो. आणि जेव्हा मनुष्य त्या गोष्टीचा गैरवापर करतो तेव्हा बांधवांनो ती सत्ता असू द्या, पैसा असू द्या, ऐश्वर्य असू द्या, ती काढून घेण्याचं सुद्धा परमेश्वर काम करतो बांधवांनो. लक्षात ठेवा. त्यामुळे अनेक तुम्हाला सांगता येईल
आता सगळ्या ठिकाणाला काय झालं काय झालं आता मयूर दादा बोलतील वेळ खूप झालेला आहे 10 वाजता मी म्हणलं आम्हाला म्हणजे जाऊन सभा करायची आहे बांधवांना आपला जास्त मी वेळ घेत नाही परंतु आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती करतो आपलं चिन्ह काय आहे क्रमांक आपल्या सगळ्या युवकांना हात जल्लोष आणि हा आपण या ठिकाणी आता इथे शेजारी बघा चिठ्ठ्या नीरा नदीवरती आता इकडे पलीकडे पूल आहे जो की आपण तिकडून पलीकडे क्रॉस करतो त्याला या ठिकाणी कटाडा सुरक्षित नाही आहे का मध्यंतरी तिथे एक टमटम पडला तिथं किती काय घटना झाली किती लोकांना लागलं किती लोक मृत्युमुखी आतापर्यंत पडली बांधवांनो एकदा फक्त संधी द्या कटाडा सुरक्षित करू आपण काय अडचण नाही जसं कटाडा नदीला बांधलेत ना तसं सगळीकडे सुरक्षित करू आपण इंदापूर तालुक्यामध्ये बांधवांना लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने काम येणाऱ्या काळामध्ये बांधवांना करू फक्त नम्रतेनं विनम्रतेनं बांधवांना हात जोडून नम्रपणे मी आपल्या मतदार राजाला कळमकरांना विनंती करतो बांधवांनो एकदा 5 वर्ष संधी द्या चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकास काम आपण करू आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशाल भैया वाघमोडे आपलं इथं तरुणांचं तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो काय काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीमागे नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा काही अडचण नाही तरी ही प्रमाणे तुमच्या बरोबर राहणार ओके ओके धन्यवाद यानंतर इंदापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती मयूरदादा पाटील आपले मनोगत व्यक्त करतील. येणाऱ्या 20 तारखेला जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या कळम गावामध्ये उपस्थित असलेले आपले जनतेचे उमेदवार प्रवीण भैया माने स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित कळम गावातील सर्व मतदार बंधू भगिनी सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या उमेदवाराने सुद्धा या ठिकाणी त्यांना जर संधी दिली तर ते कशा पद्धतीने काम करतील याबाबतची सविस्तर अशी आपल्याला त्यांचं मत या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मतदान त्यांना करावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण भिगवणला आमची सभा आहे 10 वाजता माईक बंद होतो तिथं सुद्धा हजारो लोक वाट बघतात. या निवडणुकीचं एक नवीन वैशिष्ट्य आहे कळमकर हे सुजाण आहेत जागरूक आहे पुढच्या 25 वर्षाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे कारण ज्यांना आपण मागच्या 30 वर्षामध्ये निवडून दिलं असे 2 प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर रिंगणात आहेत. कळमकरांना माझे फक्त या ठिकाणी मला एकच विचारायचं की ह्या दोघांनी आपल्या गावाचा विकास केला का कळम गावामध्ये रस्ते आहेत का करून मला विचार गटाराची व्यवस्था आहे का पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का उन्हाळ्यामध्ये या गावामध्ये टँकर चालतात का नाही चालतात सांगा काय विकास विकास म्हणजे काय असतो इथं रोजगाराची निर्मिती झाली या तालुक्यामध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जातात हजारो कोटीच्या कामांच्या गप्पा मारल्या जातात परंतु विकासच तालुक्याला सापडला नाही विकासचं नाव बी मतदारी देत नाही विकास कुठे आहे ते शोधा अरे विकास विकास म्हणजे फक्त गावातल्या पुढाऱ्यांचा विकास तुमच्या झाला तर मध्ये कोट्यावधीची कामं आणली म्हणजे कळमला कुणी केली हो काम सांगा मला ठेकेदाराने केली कॉन्ट्रॅक्टरने केली का गावातल्या पुढाऱ्यांनी केली तुम्हीच सांगा कोण यात गडबड झालं बरोबर आहे का काय झालंय आता कुत्री सुद्धा पायाने रस्ता उकरतात अशा पद्धतीचं काम या तालुक्यात रस्ता कशासाठी पाहिजे तुम्हाला फक्त विकास म्हणजे चौफेर विकास पाहिजे आमदाराचं काम काय रस्ते करणं आहे का फक्त विकासामध्ये रोजगार निर्मिती पाहिजे आरोग्याच्या सुविधा पाहिजे पाण्याची सुविधा पाहिजे शेतीच्या पाण्याची सुविधा पाहिजे पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे शिक्षणाच्या सोयी पाहिजे त्याला म्हणायचं रोजगाराची निर्मिती त्याला म्हणायचं चौफेर विकास का रस्ता केला रस्ता कशासाठी पाहिजे
त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जगतो, गावातला पुढारी जगतो, अधिकारी जगतात आणि लोकप्रतिनिधी जगतात. म्हणून रस्त्याची कामं आणायची, लोकांची दिशाभूल करायची आणि आम्ही विकास केला असं म्हणायचं. मला कळंबमधील नागरिकांना एक प्रश्न विचारायचा, आपण शेतकरी मंडळी आहे सगळी, तुमचा ऊस कुठं जातो जास्त? छत्रपती कारखान्याला. आणि काय कर्मयोगी कारखान्याला. काय हो दोन्ही कारखान्यांची परिस्थिती आहे सांगा. छत्रपतीचे अनेक सभासद शेतकरी येत आहेत. दिवाळी कोरडी गेली का नाही तुमची सांगा? दिलं का छत्रपतीने काय? मग कशावर आपला प्रपंच चालणार आहे? दुसरं उत्पन्नाचं साधन काय नाही आपल्याला. हे कारखाने कुणाच्या ताब्यात आहे? छत्रपती कारखान्याची जी आज अवस्था झाली तीच कर्मयोगीची अवस्था आहे. सभासदाला वेटीस धरलं जाते, वेळेवर ऊस नेला जात नाही, ऊस गेला तर पेमेंट कधी मिळेल माहित नाही, पेमेंट मिळालं तर दर किती मिळेल माहित नाही. अशा पद्धतीचा विकास असतो का सांगा? आणि दोघांचं साठलोट आहे. ह्यांनी कर्मयोगीचं इलेक्शन लावायचं नाही, त्याच्या बदल्यात ह्यांनी छत्रपतीचं लावायचं. अरे त्यात सभासद मारायला लागला ना. आणि ह्या निवडणुकीचे मला खंत वाटली या ठिकाणी, खंत. ह्या दोन्ही उमेदवारांना वाटतं या तालुक्यात आमदार व्हायची पात्रता फक्त ह्या दोघातच आहे. कुणी एखादा सर्वसामान्य कुटुंबातला युवक प्रवीण मानेसारखा या ठिकाणी जर आमदारकीची स्वप्न बघत असेल तर त्यांना सर होत नाही. कारण या अपक्ष आमदारांना प्रचंड प्रमाणात जनतेचा पाठिंबा होता. बाईने आता सांगितलं ते खरं आहे. जाय तिथं मोठी सभा, जाय तिथं लोक विचार ऐकायला येतात. काय म्हणतोय उमेदवार बाबा, काय पद्धतीने विकासाचे विजन आहे. आणि आमचा उमेदवार जो आहे हा विकासाचं काम घेऊन मत मागतो. सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आमदार म्हणून आमदार झाल्यावर ते काय काम करतील हे विकासाच्या मुद्द्यावर मत मागणारा या निवडणुकीमधील एकमेव उमेदवार म्हणजे प्रवीण भैया माने. नाहीतर ह्या दोघांची नुसती चिकलपेट चालली. तू भ्रष्टाचार जास्त केला का मी जास्त केला. एक जण म्हणते नाही तुम्हाला जास्त संधी मिळाल्यामुळे तुम्ही जास्त केला, मला जरा वेळ कमी मिळाला. अरे हे कसले रेकॉर्ड तुम्ही चालू केले? काय रेकॉर्ड आहेत तुमचे? कुणी भ्रष्टाचार जास्त केला, चिकलपेट व्हिडिओ लावतात दोघं. अरे काय करायचं लोकांना तुमच्या व्हिडिओ? कोण काय म्हणलं? सामान्य माणसाला त्याचा विकास झाला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याने उत्पादित केलेला ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. ह्याच्या पलीकडे त्याची काय अपेक्षा आहे? गावच्या ग्रामपंचायतीचा विकास झाला पाहिजे, स्वच्छतेची सुविधा पाहिजे, रस्त्याची सुविधा पाहिजे. ह्याला विकास म्हणायचा का? व्हिडिओ लावून विकास दाखवत आहे. ह्याला लोक वैतागलेले आहेत. आज प्रवीण भैया मानेंसारखा एक युवक, मानेचा तर आपल्या सगळ्याला माहिती आहे, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आज त्यांनी सोनाई सारखा एक उद्योग समूह उभा केला. त्यामध्ये प्रत्यक्षपणे 10,000 लोकांना रोजगार मिळाला. महिला आहेत, त्यामध्ये युवक आहेत, युवती आहेत. त्यांचे घर प्रपंच चालवण्याचं काम केलं. दुधाचा धंदा या तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम ज्या माने कुटुंबियांनी केलं त्यात माने कुटुंबामध्ये प्रवीण भाई आहे. अतिशय विनम्र व्यक्तिमत्व, काहीतरी नवीन करण्याची उमेद आहे. त्यांना काय सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. मला सांगा काय त्यांचं राजकारण हा काय जगाचा धंदा नाही. माटे कुटुंबात परमेश्वराने त्यांना भरभरून दिले. आता कशाची त्यांना बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाही. तरी पण राजकारणाच्या या चिखलात का उतरले प्रवीण भाई? ही जी तालुक्यातल्या युवा पिढीचं म्हणणं आहे की बाबा आता हे दोन चेहरे नको, जुनाट चेहरे झाले. जुने चेहरे नवी उमेद म्हणतात. आता जुन्या चेहऱ्याला नवी उमेद कशी येईल हो सांगा? तुमचे चेहरे लोकांनी ओळखलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मनापासून प्रवीण मानेंचा चेहरा या ठिकाणी स्वीकारलाय. तुमच्यासारख्या नेत्याच्या चेहऱ्याकडे बघून मत मागा तर म्हणत नाही आमचा उमेदवार. स्वतःच्या हिमतीवर मतदान मागतात. एक जणांनी शरद पवार साहेब पकडलेत, एक जणांनी अजित पवार साहेब पकडलेत. ते म्हणतात ह्यांच्याकडे बघा मतदान करा. हाय काही तर दुसऱ्या कोणाला बघू. आमचा उमेदवार स्वतःच्या चेहऱ्यावर मतदान मागा. इथे एवढे युवक आहेत, मला सांगा तुमच्या आमदारांची ओळख आहे का? माझी जाऊन तुम्ही डायरेक्ट भेटू शकता का? तुम्हाला भेट सोडा ते गेल्यावर 1 तासाचं वेटिंग आहे. त्यांची कॉन्ट्रॅक्टर आलेले असते, त्यांचे ठेकेदार सप्लायर्स त्यांची मीटिंग चालू असतात. सामान्य माणसाला तिथे वेळ नाही. आणि ही जर यंत्रणा मोडून काढायची असेल आणि तालुक्याला नवीन दिशा द्यायची असेल, प्रगतीच्या वाटेवर न्यायचं असेल तर एवढीच कळकळीची विनंती करतो या कळवण्या ठिकाणी सर्वांना की प्रवीण भैया माने यांचे टिकली चिन्ह समोरचं बटन दाबून येत्या 20 तारखेला त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढं बोलतो, माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.